रेखा ही अतिशय सुंदर आणि देखणी मुलगी. आईवडील अतिशय श्रीमंत. जगातलं सगळं सुख तिच्या पायाशी होतं. तिचे वडील एक मोठे बिझनेसमॅन होते आणि रेखा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. रेखा कॉलेजमध्ये शिकत होती. त्याच कॉलेजमध्ये दिनेशही शिकत होता. दिनेश आणि रेखा यांचे एकमेकांशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर रेखाने तिच्या आईवडिलांना दिनेशबद्दल सांगितलं आणि दिनेशनेही त्यांच्या आईवडिलांना सांगितलं. पण दिनेश सामान्य कुटुंबातला मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की एवढ्या मोठ्या घरची मुलगी आपल्याकडे राहील का. पण म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, तसं झालं आणि दिनेश आणि रेखाचं लग्न झालं. लग्नानंतर दिनेशलाही एक चांगली नोकरी लागली आणि तो घर, आईवडील आणि रेखालाही खुश ठेवू लागला. सगळं सुरळीत चाललं होतं. पण रेखा ही अतिशय श्रीमंत घराण्यातली व लाडकी. तिला अशा काही सवयी होत्या, पार्ट्या करणे, ड्रिंक करणे, मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवणे. पण दिनेश सोबत लग्न झाल्यानंतर तिच्या ह्या सगळ्या सवयी आता बंद झाल्या होत्या. कारण दिनेशच्या कुटुंबियांना हे सर्व मान्य नव्हतं. आता रेखा सामान्यपणे घरात राहू लागली होती. परंतु तिला असे एक सवय होती ज्यामुळे तिचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिला दिनेश सतत तिच्यासोबत हवा असायचा आणि ती त्याला ऑफिसला जाण्यापासून देखील रोखत असायची. तो ऑफिसहून आला की लगेच त्याला बेडवर घेऊन जायची. कधीकधी तर जेवता जेवता, मित्रांसोबत असताना देखील किंवा परिवारासोबत असताना देखील ती त्याला आपल्या रूममध्ये घेऊन दरवाजा बंद करून घ्यायची. या सवयीमुळे दिनेश अगदी त्रस्त झाला होता. परिवारांना देखील कळत नव्हतं की काय करावे. परंतु रेखाची ही सवय काही मोडायला तयार नव्हती. दिनेशने याबद्दल तिला खूप समजावून सांगितले, परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. रेखाच्या या स्वभावामुळे दिनेश खूप त्रस्त झाला होता. परंतु करावे तरी काय हे त्याला काही समजत नव्हते. अचानक एके दिवशी त्याचा मित्र त्याला रस्त्यामध्ये भेटला. त्यानंतर त्यानेही सर्व हकीकत आपल्या मित्रा राजेशला सांगितली. परंतु राजेशला यावर विश्वास बसत नव्हता. त्याला वाटलं असं एक मुलगी करू शकत नाही. परंतु रेखाची हकीकत फक्त दिनेशलाच माहीत होती आणि आता राजेशला सुद्धा माहीत झाली होती. एके दिवशी दिनेशची मावशी त्यांच्या घरी आली आणि ते सर्वजण एकमेकांशी बोलत होते. तेवढ्यात दिनेश ऑफिसहून आला. रेखाने दिनेशला पाहिले आणि ती सरळ त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात धरून त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. काय झालं कळण्याच्या आत मावशी आणि आईवडील दोघे सगळे बेडरूममध्ये आले. तर पाहतात तर रेखा दिनेशवर जबरदस्ती करत होती. त्यानंतर दिनेशने पाहुण्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि दार लावून घेतले. रेखा आणि दिनेश यांची त्या रात्री जोरदार भांडण झाले. रेखा रागारागात घराच्या बाहेर निघून गेली. दिनेशलाही राग होता, त्यामुळे त्याने तिला काही अडवले नाही. परंतु रेखाला कुठे जावे काही कळत नव्हते. ती रस्त्याने फक्त चालत होती. तेवढ्यात तिला दिनेशचा मित्र राजेश भेटला आणि राजेशने तिला तिची विचारपूस केली. राजेशला आधीच तिच्या स्वभावाबद्दल माहीत होते. तेव्हा राजेशने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिला आपल्या गाडीत बसण्याचा आग्रह केला. रेखाला काही कळत नव्हते, त्यामुळे ती राजेशच्या गाडीमध्ये बसली. त्यानंतर राजेशने तिला समजावून सांगण्याऐवजी दिनेशबद्दलच काहीतरी वाईट साईड तिच्या मनात भरले आणि तिला म्हणाला, एवढी सुंदर बायको असताना दिनेश तुमच्याशी भांडण करतो हे मला बिलकुल आवडलेलं नाही. त्यावर ती पण फार इमोशनल होते आणि रडत रडत ती राजेशच्या जवळ जाते. राजेश तिला आपल्या रूमवर घेऊन जातो. तिच्या स्वभावाबद्दल त्याला माहिती असल्याने त्याला जास्त काही प्रयत्न करावे लागले नाहीत आणि रेखा सहज त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्या रात्री ते दोघेजण एकत्र आले. रेखाला राजेश खूप आवडला आणि तिला जे पाहिजे होते ते राजेश तिला देत होता. त्यानंतर राजेशने
दिनेशला समजावून रेखाला तिच्या घरी नेऊन सोडले. आता रेखाला राजेशची आठवण सतावत होती. तिला तो क्षण वारंवार आठवत होता. ती राजेशला भेटायला जाते. राजेशलाही तेच हवं असतं, त्यामुळे तो तिला पूर्णपणे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता रेखाला राजेशची सवय झाली होती. रोज रोज कारणे देऊन बाहेर जाणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे तिला राजेश आता आपल्या घरी कसा येईल याची काहीतरी योजना बनवली पाहिजे असे तिच्या डोक्यात आले. राजेश आणि रेखा दोघांनी मिळून एक योजना बनवली की तिचे सासू सासरे आहेत त्यांना झोपेच्या गोळ्या द्यायचं. त्यामुळे ते गाढ झोपतील आणि ते दोघे मजा करू शकतील. दिनेश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यामुळे रेखा आणि राजेशला भेटायला वेळ मिळत होता. परंतु सासू सासरे आडवे येत होते. रेखाने ही योजना मार्गी लावण्याचे ठरवले आणि राजेशने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. आता रेखा सासू सासऱ्यांना संध्याकाळी दुधामध्ये टाकून झोपेच्या गोळ्या देत होती. सासू सासरे झोपेच्या गोळ्या घेऊन दूध पितात. त्यांना गाढ झोप यायची. त्यानंतर राजेश घरी यायचा आणि रात्रभर रेखा आणि राजेश यांची मजा चालू होती. पण सासू सासऱ्यांना तिची शंका यायला लागली. एके दिवशी रेखाने सासू सासऱ्यांना जेवू घातले. त्यानंतर त्यांना त्यांच्या रूममध्ये दूध नेऊन दिले आणि ते त्यांना पिण्याचा आग्रह करायची. जोपर्यंत ते दूध घेत नाही तोपर्यंत तिथे थांबायची. परंतु त्या दिवशी तिची सासू सासऱ्याने थोड्या वेळाने घेतो असे सांगितले. त्यानंतर तिची सासू म्हणाली की मी त्यांना देईन, तू जा. त्यामुळे रेखाला इथून निघून जावे लागले. परंतु त्या रात्री दोघांनीही दूध घेतले नाही आणि दूध फेकून देऊन ग्लास रिकामे करून ठेवले आणि झोपण्याचे सोंग घेतले. जेव्हा रेखा त्यांना पाहायला आली तेव्हा ती दोघांनी दूध घेतले असे समजून तिथून निघून गेली. नंतर काही वेळातच तिने फोन करून राकेशला बोलावून घेतले. काही वेळातच राकेश तिथे आला आणि दोघेजण त्यांच्या बेडरूममध्ये एकमेकांच्या मिठीत होते. तेवढ्यात रेखाचे सासू सासरे तिथे आले आणि त्यांनी राजेशला पाहिलं. त्यानंतर रेखा एकदम घाबरून गेली आणि तिला काय करावं काही सुचत नव्हतं. राजेशने तिच्या सासऱ्याचे तोंड दाबले. आता हे दिनेशला सर्व समजेल म्हणून राजेश ही खूप घाबरून गेला होता. त्याने काहीही विचार न करता दिनेशच्या वडिलांचा गळा दाबला. तेवढ्यात सासू आरडाओरडा करत होती. रेखानेही जवळचा फ्लावर पॉट उचलला आणि तिच्या सासूच्या डोक्यात घातला. दोघेही रक्तबंबाळून कोसळले. आता दोघेही घाबरलेले होते. त्यांना काय करावं काही सुचत नव्हते. तिने तिच्या वडिलांना फोन लावला. तिचे वडील मोठे बिझनेसमॅन होते, त्यामुळे तिला त्यांच्याकडून अपेक्षा होती. थोड्याच वेळात रेखाचे वडील तिथे पोहोचले आणि त्यांनी सर्व घटना पाहिली. आपली मुलगी अशीही कृत्य करू शकते यावर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. परंतु रेखाच्या वडिलांनी तिला सपोर्ट करण्याऐवजी तात्काळ पोलिसांना फोन करून तिथे बोलावून घेतले आणि रेखा आणि राजेशला पोलिसांच्या हवाली केले. दिनेशना फोन करून बोलून घेतले. त्यानंतर दिनेश आला आणि त्याला या सर्वांवर विश्वासच बसत नव्हता की आपला मित्र आणि आपली बायको आपल्या माघारी असं काही कृत्य करेल आणि आपल्या आईवडिलांना मृत पाहून रडू लागला. आपल्या चुकीचा त्याला पश्चाताप होऊ लागला. वेळेस रेखाला थांबवले असते तर ही घटना आज घडली नसती असे त्याला वाटले. जड मनाने त्याने आपल्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार केले. मित्रांनो, क्षणाच्या सुखासाठी किंवा एखाद्या व्यसनाधीन होऊन एका सुखी परिवाराचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले हे तुम्ही या कहाणीतून पाहिले आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.